प्रेक्षकांनो, या प्रेमाच्या गोष्टीत आज तुम्ही काही पाहणार आहात. तर झालंय असं, ही बाई म्हणते हर्षवर्धनला, काय रे हर्षवर्धन, सावनी भेटल्यापासून तुझा चाम संपला नाही, तू तर थेट तिच्याशी लग्नच करायला निघालास. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, जाऊ दे ग, सोड तिचा विषय, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि आता तू गिफ्ट आणायला म्हणून जातो आणि तेवढ्यात आता ही सावनी धडा तो जिना चढून वर येत असते आणि आता तो हर्षवर्धन तिच्या गळ्यात बिळ्यात काहीतरी घालतो आणि तिला असं जवळ घेत असतो. तेवढ्यात सावनी येते तिकडनं आणि मोठ्यानं ओरडते, हर्ष काय करतोयस हे. आता तो हर्षवर्धन घाबरायचं नाटक करतो बरं का प्रेक्षकांनो, नाटक नाही, घाबरतोच तो ऑलमोस्ट. पण आता तो कशी बाजी पलटवतो ना ते बघाच. सावनीच्या मागून मुक्ता आणि सागर पण येतात. सागरला फार मजा येत असते हा तमाशा बघायला. आता ही सावनी त्याच्या तोंडात मारते आणि म्हणते, हर्षवर्धन तुझी हिंमत कशी झाली मला फसवायची. मुक्ता सागर सगळेच्या सगळे बघायला लागतात. आता सावनी म्हणते, मुक्ताने सांगितलं ना म्हणून बरं झालं, मला तुझं हे खरं रूप कळलं. आता हर्षवर्धन मुक्ताकडे बघायला लागतो रागाने आणि ती जी बाई उभी आहे हर्षवर्धनने बोलवलेली, ती बाई पण तिथेच सगळा तमाशा बघतीये. आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं ऐकून घे माझं सावनी. सावनी म्हणते, काय राहिलं ऐकून घ्यायचं, एक दिवस सुद्धा गेला नाही मी गेले इथून आणि तू लगेच ह्या बाईला बेडरूमपर्यंत घेऊन आलास, या सगळ्याचा काय अर्थ काढायचा रे मी. हर्षवर्धन म्हणतो, अगं चुकीचा अर्थ काढतेस सावनी तू. सावनी म्हणते, चूक काय बरोबर काय याचा अर्थ लावायची गरजच नाहीये, पण तू माझा विश्वासघात केला, या सगळ्यांसमोर तोंड घाशी पाडल्यास मला. काय रे हर्षवर्धन, एवढं तकलादू होतं का आपलं नातं. गेली 6 वर्ष काय नाही केलं मी तुझ्यासाठी, तुझी नाती जपली, नोकरासारखी तुझी सेवा केली, हे तुझे सगळे फालतू टँट्रम सहन केले मी. कित्येक वेळेला तुझी इमेज खराब होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी पार्टीला गेले, माझ्या मनात नसताना सुद्धा तू रात्रभर बाहेर राहायचास, तरी पण मी तुला कधी कुठलीच बंधनं घातली नाही. तू मला बायको बनवलं नाहीस, तुझं नाव दिलं नाहीस, तरीसुद्धा मी तुझी बायको असल्यासारखं तुझं घर आणि तुला सांभाळत राहिले आतापर्यंत. फक्त तू म्हणालास म्हणून मी आदित्यला हॉस्टेलला पाठवलं, सगळं काही तुझ्या मनासारखं केलं मी. आणि तू मात्र माझ्याच घरात आणि माझ्याच बेडरूममध्ये तिसऱ्याच बाईला आणून ठेवतोय. तुला वाटलंच कसं नाही रे काही. अरे आधी नाचवतात ना तसं नाचवलेस तू मला हर्षवर्धन, माझ्या आयुष्याचा तमाशा केलायस. तुला काय वाटलं हे सगळं बघितल्यानंतर मी तुला सोडून जाईल. अरे तुला सोडणार नाही आहे मी, कोर्टात घेऊन जाईल मी तुला, बघ तुझं काय करते मी ते. आता ती मुक्ता हळूच म्हणते, अहो चला ना सागर, आपण हा तमाशा कशाला बघायचा आहे, त्यांचं पर्सनल चालू आहे ना. सागर म्हणतो, अरे थांबा ना, बघू द्या ना काय तमाशा चाललाय यांचा, मजा येते, आपल्याला फसवणाऱ्या लोकांची काय गत झाली आहे बघा बघा. हर्षवर्धनने इतकं सहज उल्लू बनवलंय सावनीला की विचारूच नका. तो म्हणतो, अगं सावनी तुला वाटत असं नाही आहे, या वेडिंग प्लॅनर आहेत. आता सागर हसायला लागतो. आता तो हर्षवर्धन म्हणतो, अरे माझ्यावर विश्वास ठेव सावनी, खरंच ही वेडिंग प्लॅनर आहे. सावनी म्हणते, अगं हो खरंच, तू म्हटली होतीस ना वेडिंग प्लॅनर हवाय तुला लग्नासाठी. अगं त्या स्वतः आल्या तिथे, शैला नावे बघ यांचं. आता तिचं कार्ड पण दाखवतो तो तिला. आता या हर्षवर्धनने आय कार्ड वगैरे पण दाखवलंय तिचं. पण आता हा सीन बघताना मला एवढं हसू आलं ना प्रेक्षकांनो. आता त्या नताशाने तिचं कार्ड हातात घेतलं आणि म्हणते, हो माझं नाव शैला आहे. आता ती मुक्ता म्हणते, अहो हा काही पण टोप्या घालतोय त्या सावनीला, म्हणजे तिचं नाव नताशा ऐकलं होतं मी फोनवर, आता ही शैला कुठून आली मध्ये. सागर म्हणतो, मुक्ता अहो त्या बाईला पण आत्ताच कळलंय की तिचं नाव नताशा नाहीये, शैला आहे. बघा बघा तिचा चेहरा बघा, कशी सरप्राईज झाली आहे ती. मुक्ताला गंमतच वाटते बाई भारी, तिच्यापेक्षा जास्ती तर मीच एंटरटेन केलंय हे भांडण. हर्षवर्धन त्या बाईला म्हणतो, बोला ना शैला मॅडम, तुम्ही वेडिंग प्लॅनर म्हणून आलात ना इथे. आता ती म्हणते, हो. मग हर्षवर्धन म्हणतो, हे बघा ही माझी बायको आहे बघा, मी सांगा बरं सगळं खरं. मग आता ती बाई म्हणते, हो मी शैला आहे, तुमच्या लग्नाचंच प्लॅनिंग करायला आली आहे. सागरला कळे नाही काय चाललाय तमाशा. आता हर्षवर्धन म्हणतो, काय ग सावनी, अगं मी आपल्या लग्नाचे दिवस काय रात्र पण प्लॅन करतोय. अगं मी विसरलो, म्हणजे आज मी यांच्याशी मीटिंग ठेवली होती ते मी विसरलो, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही घरीच या आणि आपल्याला आपलं हे घर डेकोरेट करावं लागणारच होतं ना. साधी भोळी सावनी माझ्यावर संशय घ्यायला लागली का माहितीये का, कारण ना यांनी तुला सगळं सांगितलं. सावनी तुला कळतंय का, मुक्ताला आपण सागरचं खरं रूप दाखवायला गेलो तेव्हा आपण हे प्लॅन केलं होतं ना, तसं ते तुला घेऊन आले तिथे. मुक्ता असा चेहरा करतीये. आता हर्षवर्धन म्हणतो, अगं तू काय विसरतीयस, या सागरच्या डोळ्यात खुपतंय आपलं नातं अगदी पहिल्या दिवसापासनं. काय यार सावनी, काय निगेटिव्हिटी आली आपल्या आयुष्यात. अगं यांचा दिखावा आहे, मीला इथे घेऊन येणं, तुला सिंपती दाखवणं, अगं यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. मुक्ताने हे सगळं मुद्दाम केलंय. सागर म्हणतो, तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस हर्षवर्धन, तुझं जे काही चाललंय ना, तुम्ही दोघं जण गोंधळ घाला, तू आणि तुझी ही बथड सावनी, तुम्हाला काय करायचं ते करे.
मी इथे माझ्या पोरासाठी आलोय. काय आहे ना, सावनीने तुझ्याशी लग्न केलं ना तर नाईलाज असतो तुझ्यासारख्या माणसाला माझ्या पोराला बाप म्हणावं लागेल, जे त्याच्यासाठी चांगलं नाही आहे. त्याची चिंता आहे, त्याच्या आयुष्याचं टेन्शन आहे, म्हणून मी इथे आलोय. की बघ बाई सावनी, कोणत्या दलदलीत जातीयेस तू. मुक्ता म्हणते, हे बघा सॉरी सावनी, पण हे हर्षवर्धन तुम्हाला टोटली वेगळं चित्र दाखवत आहे. आता नाही काय आहे ना मिस्टर हर्षवर्धन, आमच्या घरी सुद्धा लगीन घाई आहेच आहे, मिहीरच्या लग्नाची घाई. पण आमच्या घरी सुद्धा वेडिंग प्लॅनर येत आहे, पण आम्ही असं त्यांना आमच्या बेडरूमपर्यंत नेऊन सगळे प्लॅनिंग दाखवत नाहीत. आता हर्षवर्धन रागाने बघायला लागतो मुक्ताकडे. मग आता लगेच सावनी म्हणते, एक्झॅक्टली ही बाई माझ्या बेडरूममध्ये काय करत होती. आता आणखीन उल्लू बनवायची पद्धत बघा या हर्षवर्धनची. त्याने काय केलंय, सावनीला तो म्हणतो, अगं एक्झॅक्टली सावनी, मी हेच सगळं करत होतो, म्हणजे आपली फर्स्ट नाईट प्लॅन करत होतो. मी त्यांना दाखवत होतो की माझी सावनी अशी इथे येईल, अशी इथे उभे राहील. खूप मस्त प्लॅन केला होता ग मी, खूप सरप्राईजेस ठेवले होते. हा बेड कसा सजवायचा आहे, फुलं कुठे लावायची, सगळं. आता मुक्ता हसायला लागते, म्हणजे मनातल्या मनात. हर्षवर्धन म्हणतो, अगं मी हेच दाखवायचा प्रयत्न करत होतो की इथे तू उभी असशील आणि असं मी तुला हार घालणारे गळ्यामध्ये, असं मी त्यांना दाखवत होतो. माझ्या डोक्यात जे रिफ्लिकेट होत होतं ना ते मी त्यांना दाखवत होतो ग. अगं म्हणून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला असा. पण सावनी तू काय ग माझ्यावर संशय घेतेस. आता हा खांद्यावर हात ठेवणं असतं का, कमरेवर हात ठेवणं आहे ना तो. असो काय तरी प्रेक्षकांनो, काय बघतो आपण. असो पण आता हर्षवर्धन म्हणतो, काय सावनी, काय नाही केलं मी तुझ्यासाठी हिऱ्यांचा वर्षाव केला. अगं सामान्य माणूस दागिने घेऊन देत नाही ग बायकोला, पण मी तुला हिरे घेऊन दिले. का, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता आणि तुझा माझ्यावर. पण मला कळतंय ग आज मी किती चुकलोय म्हणून. काय ग सावनी, किती वर्षापासून आपण एकत्र होतो. मला असं वाटलं होतं की आपलं आयुष्य बोर होऊ नये, तोच-तोचपणा आपल्या नात्यात येऊ नये, म्हणून मी प्रयत्न करत होतो ना. अगं मला सगळं चांगलं नवीन स्टार्ट करायचं होतं, पण तू या सगळ्यांच्या बोलण्यात आलीस आणि हे सगळं काय, तू बाहेरच्या लोकांचाच विचार केलास ना सावनी, आणि माझा अपमान केलास ना तू. ओ शैलाताई, अहो तुम्ही जा आता. मुक्ता म्हणते, सिरियसली ताई, म्हणजे सागरला बोलते ती हळूचकून. शैलाताई अहो या तुम्ही आता, सॉरी हं. मग आता लगेच ही शैला मनात विचार करते, मान गए हर्ष, आता थोड्या वेळापूर्वी तू माझ्याशी फ्लर्ट करत होतास आणि आता लगेच हा म्हणतो, सॉरी खरंच सॉरी. आता ही म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही खूप अनप्रोफेशनली वागलात हं माझ्याशी. मग आता तो हर्षवर्धन तिला सॉरी म्हणतो, पण ही मनातल्या मनात अशी हसते, मनातल्या मनात काय सगळ्यांच्या समोर दडदडीत असते आणि निघून जाते. आता सावनी म्हणते, सॉरी रे हर्ष, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. आता हर्षवर्धन म्हणतो, सॉरी म्हणून काही उपयोग आहे का गं सावनी, पण आता यापुढे मला वचन दे, तू माझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. मी कधीही कुठेही कोणासोबतही तुला दिसलो तर तू माझ्यावर अविश्वास दाखवायचा नाही हं. माझ्याशी येऊन बोलायचं, मग ठरवायचं काय आहे काय नाही. पण अगं सावनी, तुला जर जमणार नसेल माझ्यावर विश्वास ठेवणं तर आपण इथेच थांबूया, काय उपयोग आहे आपल्या नात्याचा. मग आता सावनी रडायला लागते आणि म्हणते, अरे असं नको बोलू हर्ष, मी तुझ्याशिवाय काय करल, मी कशी जगेल, असं नको बोलू रे, माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर, मी चुकले, मी तुझ्यावर असं हात उचलायला नको होता. आता ती स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागते. आता सागर तर तिच्याकडे बघतच राहतो. मुक्ता म्हणते, अहो सावनी काय करताय तुम्ही हे. आता ही सावनी म्हणते, मुक्ता बस पुरे झालं ग, आता मला हर्षवर्धनवर अविश्वास दाखवायचा नाही, आणि त्याच्या गळ्यात पडून रडायला लागते. आता लगेच हर्षवर्धन म्हणतो, काय केलं तुम्ही मुक्ता, हे काय रे सागर, मला माहिती आहे तुझ्या मनात अजून सावनी आहे. पण आता मात्र सागर खूप चिडतो आणि म्हणतो, अय मला काय तिचं तोंड पाहिजे नाही आहे, ती जर माझ्या पोराची आई नसती ना तर मी खरंच तिचं तोंड पाहिलं नसतं. आता ही सावनी म्हणते, सागर मला पण तुझं तोंड पाहायची इच्छा नाहीये, तू आमचं लग्न मोडू शकत नाहीस, जा आता इथून. मुक्ता म्हणत असते, अहो ऐका माझं सावनी, ते फसवतायत तुम्हाला, मी स्वतः ऐकलंय फोनवर बोलताना त्यांना. आता लगेच सावनी म्हणते, मुक्ता इनफ, आणि त्या हर्षवर्धनच्या गळ्यात पडून रडायला लागते. तो हर्षवर्धन सुटकेचा निश्वास सोडतो, पण आता सागर मात्र मुक्ताचा हात धरतो आणि तिला घेऊन जातो तिथून. आता सागर बाहेर आलाय त्याच्या गाडीजवळ आणि आता त्याचं डोकं उठलेलं आहे. तेव्हा ही मुक्ता म्हणते, सागर प्लीज तुम्ही शांत राहा ना. सागर म्हणतो, हे बघा तुम्हाला आता अति चांगुलपणा दाखवायची काही गरज नाहीये, ती सावनी त्या लायकीची नाहीये. मुक्ता म्हणते, हो तुमचं बरोबर आहे सागर, पण आपण प्रयत्न केला ना, त्या फसवल्या जात आहे हो. सागर म्हणतो, अरे यार तुम्ही त्यांची बाजू कशाला घेताय, त्या बाईला मेकअपच्या पलीकडे काही कळत नाही, तिला डोकं नाहीये. मुक्ता म्हणते, हो पण मला कळतंय तुमचं बोलणं, पण तुम्हाला कोणी बोललं तर मला सहन नाही होणार हो. सागर म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, ह्या अशा माणसांसाठी नका तुम्हाला त्रास करून घेऊ, आणि आता यापुढे तिला मदत करायची नाही. त्यांना काय करायचं ना गोंधळ घालू द्या, त्या सावनीला तो फसो किंवा काही हो, तो त्याच्याशी लग्न करो न करो तिच्याशी
आपल्याला काय करायचं आहे, त्यांचे ते बघून घेतील ना. मुक्ता म्हणते असं कशाला बोलताय तुम्ही. मग सागर म्हणतो तुम्हाला कशाला हवा आहे सावनीचा पुळका, जाऊ दे ना तिला पडायचं त्याच्यात तर पडू दे ना. आणि तुम्ही याच्यापुढे हे असले रिकामे कामं करत बसू नका. तो हर्षवर्धन तिला सोडून देव का काही हो, आपल्याला फरक पडायला नाही पाहिजे आणि तुम्हाला पण नाही पडायला पाहिजे. हे बघा आता आपला प्रश्न आदित्यचा आहे, त्याच्यासाठी मी समर्थ आहे. आजचा भाग आणि हा तमाशा इथेच आज पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघणार आहोत सागर म्हणजे ही मुक्ता पुन्हा विषय काढत असते सावनीचा. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्हाला सांगितलं ना त्या बाईचा विषय पुन्हा पुन्हा काढू नका म्हणून. इकडे सावनी या हर्षवर्धनची कॉलर धरते आणि म्हणते माझा विश्वास तोडायचा प्रयत्न जरी केलास ना तर गाठ माझ्याशी याद राखा हर्षवर्धन. आता हे अंथरुणं टाकत असतात सागर आणि मुक्ता, तर त्यांची टक्कर होते. मग आता मुक्ता म्हणते सागर एक मिनिट इकडे या बरं जवळ. सागर म्हणतो का काय झालं, आणि मुक्ता पुन्हा एकदा त्याला टक्कर देते शिंग येऊ नये म्हणून. काय काय म्हणू, कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.